नमस्कार मंडळी, सफरनामा बाय दिशा या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज अक्षय तृतीयेनिमित्त मी पुरणपोळी बनवली आहे व पुरणपोळीची मी रेसिपी तुम्हा सर्वांना दाखवणार आहे। सर्वांची आवडती पुरणपोळी व सोबत आंब्याचा रस असं आज बेत आहे। तर मी तुम्हाला दाखवते की पुरणपोळीसाठी आपण काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी आपण घेतली आहे 2 वाटी चना डाळ। चना डाळ स्वच्छ निवडून घेतली आहे, धुवून घेतली आहे। 1 वाटी ॲड केली आहे। आता आणखी 1 वाटी आपण ॲड करणार आहोत। 2 वाटी चना डाळ घेतली आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे व त्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत आणि पाणी टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती एक प्लेट झाकून आपण 1 तासभरासाठी त्याला भिजत ठेवणार आहोत। डाळ भिजून झाल्यानंतर एकदम छान थोडीशी नरम होती। डाळ नरम झालेली आहे। आता ही डाळ आपण कुकरमध्ये टाकणार आहोत। डाळीसोबत आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। पाणी ॲड करून झालं आहे। त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ व अर्धा चमचा हळद त्यामध्ये आपण टाकणार आहोत व कुकरला झाकण लावून आपण 1 शिट्टी घेणार आहोत। पाहूयात, आपण हळद टाकली आहे, मीठ टाकून झालं आहे। आता त्याला झाकण लावूया व आपण गॅसवरती ठेवूया। गॅसवरती ठेवला आहे, कुकरला 1 शिट्टी झाली आहे। आता गॅस बंद करूया। त्यानंतर आपण पुरणमध्ये काय टाकणार आहोत, 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा विलायची पावडर व कुटलेली जायफळ पावडर आहे, हे आपण पुरणमध्ये टाकणार आहोत। डाळ 2 वाट्या आहे तर 1 वाटी साखर व 1 वाटी गूळ आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत। डाळ शिजून झाली आहे, चाळणीमध्ये काढून आपण ती निथळायला ठेवणार आहे आणि जो कट उरलेला आहे त्याची नंतर आपण कटाची आमटी बनवणार आहोत। तर आता आपण सर्व डाळ काढून बाजूला घेऊया चाळणीमध्ये। डाळ व्यवस्थित शिजली आहे, आपण पाहिलं आहे डाळ शिजली आहे। आता ही डाळ आपण कुकरमध्ये टाकूया व आपले मसाले त्यामध्ये टाकूया। साखर 1 वाटी टाकूया आणि आपण गूळ पण 1 वाटी टाकतोय त्यामध्ये। आता साखरेला व गुळाला पाणी सुटणार आहे, तर ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवर हे सर्व परतून घ्यायचं आहे व पुन्हा पुन्हा हलवत राहायचं आहे। कारण हलवत जर राहिलो आपण तर डाळ करपणार नाही व पुरण एकदम सुगंधित होईल। अशा पद्धतीनं पुरण तयार झालं आहे। आपण पाहिलं आहे चमचा उभा राहिला आहे, याचा अर्थ आहे की पुरण तयार झालं आहे। आता आपण पुरण यंत्रातनं पुरण वाटून घेणार आहोत। पुरण तयार झालं आहे, पुरण वाटून तयार झालं आहे। त्यानंतर आपण कणिक मळून घेतली आहे, कणिक पण मळून तयार झाली आहे। आता आपण पाहूया पुरणपोळी कशी बनवायची। 1 छोटा गोळा आपण गव्हाच्या पिठाचा कणकेचा घेतला आहे, त्याची पारी तयार करतो आहोत आपण। वरच्या बाजूनी पातळ व आतून थोडीशी जाड आपण ठेवली आहे। त्यामध्ये आपण थोडंसं पुरण भरणार आहोत व हलक्या हाताने त्याचं तोंड आपण बंद करणार आहोत। सावकाश सावकाश हलक्या हाताने आपण तो गोळा बंद करणार आहोत। आणखी त्याला मोडपून आपण पोळपाटावर थोडंसं कोरडं पीठ टाकून आपण हलक्या हाताने लाटून घेणार आहोत। आता पोळी लाटणं सुरू आहे, पोळी तयार होत आहे। पोळी हलक्या हाताने लाटायची आहे व अशा प्रकारे आपली पोळी पण लाटून तयार झाली आहे। आपण तव्यावर थोडंसं तेल टाकलं आहे, तेल किंवा तूप आपण काहीही टाकू शकतो आपल्या आवडीनुसार। मी थोडंसं तेल टाकलं आहे कारण तव्याला पोळी चिटकू नये म्हणून। आता त्यावर आपण पोळी टाकणार आहोत। पोळी टाकली आहे, त्यानंतर आपण वरून तूप लावणार आहोत पोळीला व पोळी खरपूस भाजून घेणार आहोत। पोळी आता आपण फिरवणार आहोत दुसऱ्या बाजूनी। पोळी छान दिसत आहे, पोळी खरपूस कलर छान दिसत आहे। आता पोळी दोन्ही बाजूनी तयार झाली आहे, त्याला आपण फोल्ड करून घेतला आहे। आपण थोड्या वेळाने ही पोळी काढू शकतो। अशा पद्धतीने पोळी तयार झाली आहे। पोळी फुटली नाही किंवा काहीही झालेलं नाही आहे, पोळी एकदम छान बनली आहे। आता पोळी काढून आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवून देऊया। पोळी तयार झाली आहे।
मी तुम्हाला आणखी एक पोळी बनवून दाखवणार आहे. पुन्हा एक मी दुसरा गोळा घेतला आहे कणकेचा, पुरण भरून घेतला आहे, सारण भरून घेतलं आहे पुरणाचं, व पोळी हलक्या हाताने मी लाटत आहे. अशा पद्धतीने पोळी लाटून तयार झाली की आपण त्याला हलक्या हाताने तव्यावर टाकणार आहोत व खमंग भाजून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी तूप लावून खमंग भाजून घेणार आहोत. पोळी तयार झाली आहे. छान दिसत आहे, फुगत आहे, एकदम नरम सॉफ्ट झाली आहे. 2 पोळ्या तयार झाल्या आहेत. आता मी ताट मांडण्याचं काम करते. ताट मांडून झालं आहे. पुरणपोळीसोबत आपण कटाची आमटी बनवली आहे, श्रीखंड आहे, बटाट्याची भाजी आहे, पापड, कुरडई, चण्याचे भजे, थोडे फोडणीचा भात, पुरी, आंब्याचं रस, असं आपलं ताट सजून झालं आहे आणि पुरणपोळीचा बेत पूर्ण झाला आहे. मंडळी, तुम्हाला माझी पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.